लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीमध्ये पोलीस आयुक्तांच्या आदेशालाच डीजेच्या दणदणाटानं ठेंगा दाखवण्यात आलाय. प्रखर बीम, प्लाझ्मा, लेझर बीम लाईट आणि डीजे साऊंड सिस्टीमवरती बंदीचे लेखी आदेश असतानाही मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजाचा दणदणाट आणि लेझर लाईटचा सर्रास वापर झाला. विशेष म्हणजे या मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात असतानाही नियमभंग हा सुरूच राहिला आहे. मोठ्या आवाजाचे साऊंड आणि डान्स एवढ्यापुरता अण्णाभाऊ साठ्यांचा वारसा हा मर्यादित नसून त्यांचे विचार समाजापर्यंत पोचावेत, कायद्यांचं उल्लंघन होणार नाहीची खबरदारी घ्यावी असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 28 जुलैच्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये मंडळानं केलं. त्यानंतर 30 जुलैला प्रखर बीम लाईट, प्लाझ्मा, लेझर बीम लाईट तसेच डीजे साऊंड सिस्टीमवरती बंदीचे लेखी आदेश काढण्यात आले होते. मात्र मिरवणुकीमध्ये सहभागी प्रत्येक मंडळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत डीजेचा आवाज वाढवल्याचं चित्र होतं. लोकांच्या कानात कापसाचे बोळे, मात्र पोलिसांच्या कानावर आवाज पोहोचत नसल्याचं दिसून आलं. गतवर्षी अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीमध्ये सहभागी एका तरुणाचा छाती दुखू लागल्यानं मृत्यू झाला. त्या डीजे मुक्त कृती समिती स्थापन करून लोकचळवळ उभी केली. त्यामुळे यंदा तरी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा पाळली जाईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मिरवणुकीमध्ये सहभागी अनेकांच्या कानात कापसाचे बोळे घालण्याची वेळ आली. दरम्यान पोलिसांनी मात्र आवाज मर्यादित असल्याचं सांगत सारवासारव केले. पोलीस दलाची एक तुकडी तैनात होती. एवढा मोठा बंदोबस्त असतानाही पोलीस आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी मात्र मिरवणुकीच्या दणदणाटात हरवली आहे आणि आदेश हे कागदावर, आवाज रस्त्यावर अशी स्थिती होती. बंदी असूनही लेझर आणि डीजेचा हा दणदणाट होता.